माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री लिंग पुराण अभिवाचन करत आहे. भाग 6. प्रथम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलस्वामिनी देवताय नमः. अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः, ओम नरोत्तमाय नमः, ओम श्री वेदव्यासाय नमस्कार करून प्रारंभ करते. भाग 26. 4 युगातील लोकांचे धर्म. शैलादी पुढे निरूपण करू लागले. अशा प्रकारे इंद्राने सांगितलेली माहिती ऐकून माझ्या पित्याने त्यांना प्रणाम केला आणि विचारले, हे देवा इंद्रा, तुम्ही तर देवांचे देव, सर्वज्ञ, वंदनीय असे सचीचे स्वामी आहात. तेव्हा कमळातून जन्मलेल्या भगवान ब्रह्मदेवाने युग धर्म कसे कल्पिले ते सांगा. अशा प्रकारे शिलादाने विचारलेली माहिती इंद्र सांगू लागला. हे मुने, सर्वात प्रथम होणारे युग कृतयुग होय. त्यानंतरचे त्रेतायुग, मग द्वापार, अखेर कलियुग होय. कृतयुग ते सत्वयुग स्वरूपाचे असते. त्रेतायुग रजगुण स्वरूप असून द्वापार रजगुणी तमगुणी स्वरूपाचे होय. कलियुग फक्त तमगुणी होय. कृतयुगात ईश्वराचे चिंतन करणे सर्वश्रेष्ठ मानले. त्रेतायुगात यज्ञ योग कर्म प्रमुख होत. द्वापार युगात भजन करणे प्रशस्त असून कलियुगातील सर्वात उत्तम धर्म म्हणजे दान देणे होय. एक कृतयुग 4000 दिव्य वर्षाचे असते. त्यानंतर तशीच 400 वर्ष संधिकाल, 400 वर्ष संन्यास असतो. त्यावेळी मनुष्याचे आयुष्य 4000 मानवी वर्ष मानले आहे. कृतयुगाचा संन्यास संपला की युगधर्माचा एक पाद शेष राहतो. त्याच्या 4थ्या भागातून कमी काळ त्रेतायुग असते. अर्धा भाग द्वापारयुगाचा काळ होय. द्वापारयुगाच्या अर्धेच कलियुगमान सांगितले. या तिन्ही युगामधील संधिकाल अनुक्रमे 300, 400 अन 100 वर्षाचे होय. कृतयुगातील सनातन धर्म पूर्ण म्हणजे 4 पादाचा असतो. त्रेतायुगात 3 पादांचा धर्म, द्वापारयुगात 2 पादांचा आणि कलियुगात 1च पादाचा धर्म. तो फक्त केवळ सत्तेशीच निगडीत राहतो. कृतयुगातील स्त्रीपुरुषांचा जन्म मधुर रूपातून, मधुर रसातून उल्हासदायक होतो. त्यांचे जीवन त्यांच्या इच्छेप्रमाणे असते. त्यावेळी प्रजा नेहमी तृप्त, सर्व प्रकारच्या आनंदाने उपभोगाने युक्त असते. त्यांच्यात उच्चनीचता नसते. त्यांचे आयुष्य समान असते. त्यांच्यात परस्पर प्रेम असते. संतान, ग्लानी, शोक, विरोधाभास त्यांच्या जीवनात नसतात. हे पर्वत समुद्र यांच्या आश्रयाने घरे न बांधता राहतात. ते एकांतात राहतात. निरीच्छ कर्मशील असल्याने पाप पुण्य स्वर्ग नरक यापासून दूर असतात. त्यांच्यात वर्णभेद नसतात. अशी ही सत्वगुणी प्रजा नेहमी प्रसन्न असते. हे विद्वान, त्रेतायुगात मात्र काल महिम्यामुळे सत्वरसाचा लोप होतो. त्यामुळे दुसरा रस उत्पन्न होतो. त्यावेळी सुरुवातीस बहुतेक पाणी आटून मेघरूप होते. गरजणाऱ्या ढगातून पाऊस कोसळू लागतो. त्यावेळी माणसे वृक्षरूपी घरामधून राहू लागतात. त्या वृक्षावर आधारित व्यवहार करू लागतात. काही काळाने व्यवहाराचा विपर्यास झाल्याने माणसामध्ये राग, लोभ हे भाव उत्पन्न होता. त्या वृक्षामुळे वस्त्रे, फळे, दागिने अशा वस्तू निर्माण होता. वास, रस यांनी युक्त मध प्रत्येकात उत्पन्न होतो. त्यांचा उपभोग घेऊन माणसे सुखी होता. पण थोड्याच काळानंतर त्यांना लोभ ग्रासतो. त्यामुळे ते पुन्हा तो मध पाण्यास ग्रहण करतात. त्यांनी लोभामुळे केलेल्या या कृत्यामुळे घडते काय की ठिकठिकाणचे कल्पवृक्ष म्हणजे इच्छा पूर्ण करणारे वृक्ष त्या मधासहित नष्ट होऊ लागतात. त्यावेळी माणसांना असलेल्या शुद्धीही अनेक क्षीण होता. याच वेळी त्रेतायुगात द्वंद्वे, विरोधाभास असणाऱ्या गोष्टी निर्माण होतात. उदाहरणार्थ थंडी, पाऊस आणि उकाड्यामुळे लोक दुःखी होतात. अशा प्रकारे सुख दुःख अशा द्वंद्वांनी आघात होत असणारे हे लोक आश्रयासाठी पर्वतांच्या गुहामध्ये राहू लागतात. अशा प्रकारे पूर्वी स्वतःच वाटेल तेथे राहू शकणारे ते गुहा घरामध्ये बंद राहण्यात आनंद मानू लागतात. आता त्यांना पोट भरण्याची चिंता भेडसावू लागते. ते लोक ताणभुकेने ग्रासून आणि कलहाने योकूळ होतात. आता त्यांच्या निर्वाहासाठी एक नवीन साधन निर्माण होते. एक मोठा पाऊस होऊन त्याचे पाणी खाली वाहू लागते आणि नद्या निर्माण होतात. त्या पावसामुळे जमिनीतून तांदूळ, गहू, मसुरा इत्यादी 14 प्रकारच्या वनस्पती होतात. त्यासाठी जमिनीची मशागत आवश्यक नसते. तशाच प्रकारे झाडे, वृक्ष उत्पन्न होतात की ज्यावर निरनिराळ्या ऋतूंमध्ये फळे, फुले उगवतात. अशा प्रकारच्या वनस्पतीवर ते लोक
आपला निर्वाह करतात. त्या वनस्पतीच्या मुळेच राग लोभ उत्पन्न होऊन त्यामुळेच ते लोक नदी भूमी पर्वत वृक्ष वनस्पती औषधी यांचे जबरदस्तीने ग्रहण करतात आणि म्हणूनच त्या वनस्पती देखील नष्ट होतात. त्यामुळे जमीन नांगरून तीत या वनस्पतीची लागवड लोक करतात. हेच कृषी कर्म अगर शेती होय. या कर्माशिवाय त्या लोकांचे जीवन शिल्लक राहत नाही. हाताने खणलेल्या ठिकाणाहून ते पाणी मिळवतात. त्रेतायुगाच्या प्रभावामुळे सूत स्त्री धन यांचे ते बलाने ग्रहण करू लागतात. नंतर क्रोधामुळे असे आपापसात झगडे होऊ नयेत म्हणून अशा झगड्यापासून लोकांचा बचाव करणारे लोक निर्माण झाले. शत म्हणजे दुःख आणि त्राया म्हणजे तारणे म्हणून शतामधून लोकांना तारणारे ते क्षत्रिय म्हणून घेऊ लागले. अशा प्रकारे जीवनोपयोगी म्हणून वर्ण आश्रम निर्माण होतात. काही सुवर्ती लोक मात्र पशुबळी देण्याचे यज्ञ करीत नाही, तेव्हा हिंसक यज्ञ चांगले मानले जातात. द्वापार युगात मनुष्याच्या विचारात भिन्नता येते. त्यावेळी सर्व प्राणी मात्र शारीरिक क्लेशामुळे लोभ वाद विवाद तत्वांची अनिश्चितता मिश्र धर्म वर्ण आश्रमांचा नाश काम द्वेष राग लोभ मद यांनी युक्त होतात. द्वापार युगातील सुरुवातीस व्यासमुनींनी वेदांचे 4 भागात विभाजन केले. त्यांच्या नंतरच्या पिढीतील भिन्न मते असलेल्या ऋषींनी यजुर्वेद सामवेद असे विभाजन केले. पुराणे देखील ब्राह्म पाद्म वैष्णव शैव भागवत भविष्य नारकीय मार्कंडेय अग्नेय ब्रह्म वैतर्ण लिंग वराह वामन कुर्म मत्स्य गरुड स्कंद ब्रह्मांड अशा निरनिराळ्या प्रकारात विभागले गेले. लिंग पुराण देखील 11 प्रकारचे झाले. हे वेद पुराणाचे विभाजन करणारे प्रमुख ऋषी असते. म्हणून अत्री विष्णू हरित याज्ञवल्क्य भूषणा अंगिरा यम आपस्तंभ सवर्त कात्यायन बृहस्पती पराशर व्यास शंख लिखित दक्ष गौतम शतातप वशिष्ठ वगैरे हजारो ऋषी द्वापार युगात वैराग्याखेरीज आणि ते देखील दोष दर्शनाखेरीज पूर्ण मानलेले होते. हे दोषांचे दर्शन दुःखाखेरीज नसते. पाऊस न पडणे मरण येणे रोग होणे चोर वाघ राजा यांचा त्रास होणे अशा अनेक प्रकारांनी वाचिक कायिक मानसिक दुःख होतात. त्यामुळे दोष दर्शने होते. प्राण्यांना दुःखातून सुटण्याचा विचार सुचू लागतो. अशा विचारामुळे वैराग्य येते. तेव्हाच दोष समजतात. यातूनच ज्ञान मिळणे द्वापार युगाचा धर्म होय. कृतयुगात त्रेतायुगात ज्ञान स्वाभाविक होते. कृतयुगात असलेले धर्माचे स्वरूप त्रेतायुगात प्रवृत्त द्वापार युगात व्याकुळ कलियुगात नष्ट धर्मच होतो. भाग 27 4 युगातील परिमाणे. इंद्र पुढे म्हणाला, कलियुगामध्ये माणसे तमगुणाच्या प्रभावाने व्याकुळ झालेल्या इंद्रियामुळे तसेच माया असूया यामुळे तपस्यांचा जणू वधच करीतात. प्रमाद रोग भूक भय अतिवृष्टी अनावृष्टी यांची भीती या सर्वांमुळे दोष वाढीस लागतात. श्रुतीवरचा विश्वास सोडून लोक धर्म मार्गास लागतात. त्यामुळे ते अध्यात्म आचार यांनी विहीन मोठे रागीट आणि छोट्या दिलाचे असतात. ते अत्यंत लोभी खोटारडे असतात. त्यांच्या भावना वाईट असतात. ते दूषित असतात. कुत्सित आचार करतात. विद्वाने वेदांचे अध्ययन किंवा यजन करीत नाही. सर्व वर्ण मिळून मिसळून राहता. सत्ताधीश बहुत अत्याचारी असता. प्रजा व्यभिचारी निपसते. राज्याचे व्यवस्थापक चोराप्रमाणे वृत्ती असलेले असतात. पती पत्नी दोघे व्यभिचारी होतात. जमिनीचा कस कमी होतो. राजे लोक प्रजेचे रक्षण करीत नाहीत. कोणताही माणूस कोणते काम करताना दिसतो. सत्ताधीशांची हांजी हांजी करताना विद्वानही दिसतात. लोकांचे ज्ञान अल्प भाग्य खोटे बळ कमी असते. राजाला सर्व काही दिसत असूनही तो हिंसा करीत नाही. विद्वान लोक आपल्या तप यज्ञाच्या फळाचे व्यापार करतात. अनेक लोक यतीचा केवळ द्वेष करून सैन्याशी बनतात. युगाच्या अखेरीचं पुरुष कमी आणि स्त्रिया जास्त. विद्वान लोकच विद्या वैदिक कर्म यांची निंदा करतील. या कलियुगात लिंग स्वरूप शंकरच मुख्य देव मानले जातात. कोणत्याही प्रकारच्या पूजनाने ते लोकांचे दोष नष्ट करून त्यांना मुक्त करतील. कलियुगात वन्य स्वापादे जास्त आणि गायी कमी होतील. खरे आणि चांगले साधू यावेळी अभावानेच आढळतील. त्यावेळी थोडेही दान देण्याचा चांगुलपणा दुर्लभच असेल. 4ही आश्रम शिथिल झाल्याने धर्माचा लोप होईल. ज्यावेळी युगाचा क्षय होऊ लागेल.
त्यावेळी मेघचित्र वर्षी म्हणजे काही काही ठिकाणीच चांगला पाऊस पाडणारे होतील. सर्व लोक एकमेकाशी क्रूरपणे बोलतील. त्यांचा आपापसातील व्यवहार देखील कपट निंदेने परिपूर्ण असा असेल. आपल्यावर उपकार करणाऱ्या कोणी उपकार करणार नाही. सर्वजण दुसऱ्याची निंदा करणारे आणि पतित होतील. कलियुगाच्या अखेरीस रक्षणकर्ते उरणार नाही. धनधान्याचा एकदम अभाव निर्माण होईल. नगरे देश उजाडवतील. फळे पाणी अगदी कमी राहील. त्यामुळे लोक दुसऱ्याचे धन चोरतील. स्त्रिया पळवतील. कामाच्या अधीन होऊन दुष्ट नीच अशी कर्मे करतील. बहुतेक सगळेच निरुद्योगी निर्लज्ज व्याधीने ग्रासलेले चोरांचे धन चोरणारे होतील. सुभिक्ष कौशल्य आरोग्य भक्ती हे सर्व अत्यंत दुर्लभ होतील. दुःखाने भरलेले माणसाचे आयुष्य देखील जास्तीत जास्त 100 वर्षाचेच असेल. सर्व वेद कलियुगात अस्तित्वात असूनही कोणाला दिसणार नाही. योग यत्न इत्यादी गोष्टी नष्ट होतील. अशा प्रकारे कलियुगाचा संज्ञाश काळ आपल्यावर मनुपुत्राचा अंश सोम शर्मा नावाचा विद्वान जन्म घेईल. तो पहिले 20 वर्ष पृथ्वी पर्यटन करून रथ हत्ती घोडे शस्त्रांमध्ये यांनी युक्त सेना जमवेल. तो सर्व धर्माचा नाश करून धर्माची पुन्हा स्थापना करेल. जेव्हा तो 32 वर्षाचा होईल तेव्हा सर्व पृथ्वीवर आक्रमण करून दुष्टांचा वध करील आणि क्रूर विजय नष्ट करील. हाच कल्कीचा अवतार होय. याचा अवतार संपल्यावर कलियुगाचा असलेला उरलेला भाग सुरू होईल. तेव्हा मर्यादा रहित असलेले अतिशय थोडे लोक उरतील. त्या आपापसात एकमेकांचा घात करून अराजक माजवतील. संशयाने ग्रासलेले सर्वजण इतके व्याकुळ होतील की ते आपापले घरे स्त्रियांचा त्याग करून इकडे तिकडे भटकत राहतील. धर्माचा संपूर्णपणे नाश होऊन जाईल. स्वतःच्याच प्राणाची अपेक्षा करणारे लोक निर्दयी दुःखी होऊन एकमेकांना ठार करतील. ती एक अशी भीषण वेळ असेल की तेव्हा सर्वजण आपापल्या मर्यादा ओलांडून स्नेह शून्य अशा निर्लज्ज होतील. लोकांची शरीर यष्टी खुजीच असेल. त्यांचे आयुष्य अगदी कमी म्हणजे केवळ 25 वर्षच राहील. ते अत्यंत दुःखाने मध मांस कंदमुळे फळे खाऊन आपल्या उदरनिर्वाह करतील. चीर पत्र आणि चांबडी कपडे घालून वापरतील. ते दुर्बलतेमुळे आसलेली शांतता अनुभवतील. संभोहित अशा झोपेत रात्र दिवसभर ते लोक जेव्हा गुंगतील तेव्हा कलियुग संपेल. यानंतर पुन्हा नवे युग कृतयुग सुरू होते. त्यावेळी ते कलियुगातील शिल्लक राहिलेले लोकच आद्य पुरुष म्हणून वावरतात. ते कर्मनिष्ठ बनून कृतयुगाच्या धर्माप्रमाणे वागू लागतात. एखाद्या वनात वणवा लागून सर्व झाडे गवत जळते. केवळ त्याच लहानसे अंशमुळे राहतात. त्यापासूनच पहिल्या पावसाच्या वर्षानंतर अंकुर फुटतात आणि थोड्याच अवकाशात ते ठिकाण पुन्हा वनश्रीने हिरवेगार बनते. अशाच प्रकारे कलियुगात असलेले लोक कृतयुगात वावरू लागतात. त्यांची वाढ होते. अशा प्रकारचे चक्र मन्वंतर होईपर्यंत चालू राहते. 4 युगांची आवृत्ती 1000 वेळा झाली की ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. तेव्हाच काळ त्याची रात्र असते. 4 युगांची चौकटी 71 वेळा होऊन गेली की जे परिवर्तन होते त्यास मन्वंतर म्हणतात. अशा रीतीने येथे एक युग मन्वंतराची व्याख्या केली आहे. त्यामध्ये विशेष ज्ञान ठेवून घडून गेलेल्या पुढे घडणाऱ्या काळाचे ज्ञान तर्काने मिळवावे. या सर्व मन्वंतराचे 8 प्रकारचे अधिपती देव आहे. त्यांचे तसेच ऋषी मुनी या सर्वांचे निरनिराळी वेळी समानच प्रयोजन असते. प्रत्येक युगाची घटना त्या युगासहित तो परमेश्वरच करीत असतो. भाग 28 नंदिकेश्वराची उत्पत्ती. महर्षी सुत पुढे सांगू लागले. अशा रीतीने महादेवाचा महिमा वर्णन करून इंद्र निघून गेल्यावर शिलाद महादेवाची आराधना करीत तप करू लागला. अशी अनेक वर्षे गेल्यावर वल्कलेने असलेल्या त्या मुनींचे शरीर अनेक कीटकांनी व्यापल्यामुळे दिसेनासे झाले. त्याचे मांस रक्त त्वचा क्षीण होऊन ते केवळ हाडाचा सापळा बनला. त्यावेळी भगवान शंकर तिथे आले. त्या स्पर्श करताच तो तप करावायचा थांबला. त्यावर प्रसन्न झालेले शंकर म्हणाले, मी तुझ्या तपाने प्रसन्न झालो. मी तुला काय देऊ, तुला काय हवे ते सांग. तेव्हा शिलाद गदगद स्वरात म्हणाला, हे भगवान, आपण त्रिपुराचे कल्याण करणारे आहात. मला आपल्यासारखा एक पुत्र हवा. तेव्हा योनीतून न जन्मलेल्या आणि मृत्यू न येणार असा पुत्र मला हवा. त्यावर शंकर अतिशय प्रेमाच्या स्वरात म्हणाले, हे शिलादा, मी नंदी या नावाने तुझा पुत्र होईल. तेव्हा मी अयोनी जाणे अमर असेल. त्याने शंकराला प्रणाम केला. तेव्हा शंकर अदृश्य झाले.
शैलादी म्हणाले, अशा रीतीने माझ्या पित्याला पुत्रप्राप्ती होऊन मोठा आनंद झाला. त्याने मोठा यज्ञ केला होता. त्या यज्ञातच कालाग्नीसारखा तेजस्वी असा पुत्र त्यांना मिळाला. त्याच्या जन्माच्या वेळी पुत्र शुभ ढगांनी पाऊस पाडला. खेचर म्हणजे आकाशातून जाणाऱ्या सिद्ध किन्नरांनी गायन केले. उपेंद्राने सुंदर फुलांची वृष्टी केली. त्या सर्वांनी माझे रूप पाहिले. मी जटा मुकुट धारण केलेला, 3 डोळे 4 हात असलेला, शंख गदा चक्र वरज अशी आयुधे घेतलेला, वज्रामध्ये दात आणि भयंकर ढगासारखा ध्वनी असलेला शिशुरूप होतो. देव देवता ऋषीमुनींनी माझी स्तुती केली. 4ही दिशांना वाद्ये वाजवली गेली. अप्सरांनी नृत्य केली. ऋषीमुनींनी सामवेदातील माहेश्वरी मंत्र म्हणून ऋग्वेद यजुर्वेदाचे गायन करून शंकराची स्तुती केली. त्या सर्वांनी जमून मला आलिंगन दिले. शिलादियाने शंकराची स्तुती करून म्हटले, आपण सर्व जगाचे पिता आता माझे पुत्र झाला आहात. यातून सर्व जगाचे याहून जास्त काय असू शकते बरे वर्णन. आपण माझे रक्षण कराल म्हणून मी अतिशय आनंदित झालो. याच कारणाने आपले नाव नंदी असो. हे नंदी, आपण माझे नंदन म्हणजे आनंद करा. हे जगाच्या ईश्वरा, मी तुम्हाला प्रणाम करीतो. तुमच्या ह्या अवतारामुळे माझा जन्म सफल झाला. नंदीश्वरा, मी आपणास पुत्र मानून जे काही बोलत असतो त्याबद्दल मला क्षमा करा, कारण तुम्ही देव असुर सर्वांनी स्तवन करण्यास योग्य आहात. हे स्तवन जो कोणी वाचेल किंवा ऐकेल त्याला माझ्यासारखाच आनंद मिळेल. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं. हर हर महादेव शंभो.